नमो बुद्धाय, जय भीम। मैं मीनल, आप देख रहे हो समता आवाज़ टीवी। आज है 22 अक्टूबर और मेरी उपस्थिति है नागपुर स्थित नारा में। यहाँ पे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इंटरनेशनल पार्क के लिए कंटिन्यू 386 दिन से आंदोलन चल रहा है और ये आंदोलन संविधान के अंतर्गत बड़े शांतिपूर्वक तरीके से चल रहा है। ऑक्टोबरला आपल्या पेंडॉलला जो पाडण्याचा प्रयत्न केला, पंचशील ध्वज पाडण्यात आला। त्या पंचशीला ध्वजाचा एक जो झालेला आपल्यावर अन्याय आहे त्याचे कुठेतरी आपण वाचा फोडण्यासाठी एक पत्रकार परिषदेचं जे आयोजन करण्यात आलं होतं, त्या पत्रकार परिषदेला आपण सगळेजण उपस्थित झाले। आपण अपेक्षा करू, आपण या पत्रकार बंधूंकडून त्यांनी आपण अशा त्यांच्याकडून ठेवू की त्यांनी हा प्रकार झालेला जो समाजावर झालेला अन्याय आहे तो पूर्ण महाराष्ट्र लेवलवर, देशभरात पूर्ण इंटरनॅशनल पार्क जसं नाव आहे त्याचं इंटरनॅशनल लेवलवर त्यांनी हा प्रसार करावा का जेणेकरून आपल्या समाजावर झालेला अन्याय हा दूर करण्यासाठी समस्त आपल्या आंबेडकरी अनुयायांनी, बांधवांनी, बहुजन लोकांनी या लढ्यामध्ये सामील होऊन जो आपल्यावर होत आहे अन्याय आपण एकत्रित येऊन त्याला आपण सामना करण्याचा आपण एक प्रयत्न करत आहे। त्याचीच प्रचिती आपण इकडे जमलेलो आहे आणि पत्रकार बंधूंना सुद्धा आम्ही विनंती करतो की ह्या प्रकरणाला जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन आपल्या वृत्तपत्रात, डिजिटल प्रिंट मीडियामध्ये यांना छापावं अशी मी त्यांना विनंती करतो। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समितीचा अध्यक्ष नात्याने नारा पार्कचा जो घटनाक्रम आहे आणि 16 ऑक्टोबर रोजी जी अमानुष घटना झाली त्या घटनेला मी आपणासमोर ठेवू इच्छितो आणि अपेक्षा करतो की ती घटना किंवा नारा पार्क हा आपण लोकांसमोर, जनतेसमोर मांडावा हीच आपल्याकडून अपेक्षा। सगळ्यात पहिले मी नारा पार्कचा जो घटना आहे किंवा नारा पार्कचा जो इतिहास आहे तो 2 मिनिटांमध्ये आपल्यासमोर सांगू इच्छितो। जो नारा पार्क 2000 मध्ये नागपूरच्या डीपी प्लॅन मध्ये सँक्शन आहे त्याचा मी 1-2 मिनिटांमध्ये आपल्यासमोर ठेवतो की 2000 मध्ये नागपूरच्या विकास आराखड्यामध्ये नारा पार्कला 130 एकर जागा आरक्षित केली गेली होती। 23 मार्च 2004 ला महाराष्ट्र शासनाने खरेदीची सूचना कायम केली आणि पुढील कार्यवाहीसाठी नागपूर सुधार करण्याकडे प्रकरण सोपवले। त्यानंतर 2005 ला भूसंपादन अधिकारी यांच्या पत्रानुसार नागपूर सुधार प्रन्यासला पत्र पाठवून कागदपत्राची पूर्तता करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले। 2005 ला पार्कच्या विकासासाठी जागा संपादित करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने माननीय जिल्हाधिकारी यांना कळविले। 27/1/2005 ला भूसंपादन अधिकारी अधिनियम 1884 च्या कलम 53(2) नुसार विशेष भू अर्जन अधिकारी नागपूर यांच्याकडे भूसंपादनासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी वर्ग केली। 27/1/2005 ला एनआयटी ऍक्ट 1936 नुसार नागपूर शहराचा आणि तदनंतर नागपूर महानगर विस्तार आणि विकास सुस्थबद्ध रीतीने व्हावा हा नागपूर सुधारचा मुख्य उद्देश। 2005 ला 29/1/2005 ला विशेष भूसंपादन अधिकारी नागपूर याच्या पत्रानुसार नागपूर सुधार प्रन्यासला अंदाजित रक्कम 7,54,54 च्या 1/3 5,30,00,000 भूसंपादनाचा कार्यवाहीसाठी रक्कम जमा करण्याचे कळविले। 26/9/2006 ला 5,30,00,000 रुपये धनादेश भूसंपादन अधिकारी यांच्याकडे एनआयटी कडून सुपूर्द करण्यात आला। 2/2/2011 ला विशेष भूसंपादन अधिकारी नागपूर यांनी पत्रानुसार कार्यालयीन खर्चाकरिता, किरकोळ खर्चाकरिता परत 11,50,000 रुपये जमा करण्यास सांगितले। नागपूर सुधार प्रन्यासने 11,50,000 रुपये हे भूसंपादन अधिकारी यांच्याकडे पाठविला। त्यानंतर 13/6/2008 ला विकास कार्याकडून ऑफर मागवण्यात आल्या, म्हणजे त्यावेळेस त्यांनी
एनआयटीने टेंडर मागवले की हे आमच्याकडे आता याच्याकडे पुरेसा पैसा अवेलेबल नसल्यामुळे यांचा आम्ही टेंडर मागवल्या गेल्या. त्यानुसार 2008 ला ठराव घेऊन 1068 नुसार तिन्ही ऑफर रद्द करण्यात आल्या. 10/10/2010 ला शासनाच्या पत्रानुसार पार्क विकसित करण्यास कारणास्तव पर्याय देण्यात आले. चिन्नास्वामी मुदलियार यांनी पार्कचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी माननीय उच्च न्यायालयात येथे पिटिशन दाखल केली. माननीय उच्च न्यायालय नागपूर आदेशानुसार पीआर खारिज करण्यात आली. विशेष भूसंपादन अधिकारी यांनी 2005 ला दिलेला 5 करोड रुपयाचा निधी जवळपास 12 वर्ष जवळ ठेवून 27/7/2012 ला 27/3/2017 ला विशेष फ्लॅट ऍक्विजिशन अधिकारी यांनी नागपूर सुधार करण्याचे घेतलेले पैसे परत पाठविले आणि 13/7/2017 ला ही जमीन मोकळी करण्यासाठी ठराव घेण्यात आला. 18/6/2019 ला रिट पिटिशन माननीय उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली संबंधित कास्तकार बिल्डर आणि संबंधित त्या जागेचे मालकाकडून. 2023 ला ठराव क्रमांक 5 खाजगी विकासाकडून जमीन मालकांना योग्य मोबदला एफओआय चे मागून संपूर्ण खर्च खाजगी विकासाकडून करण्याच्या अटीवर मंजूर करण्यात आली. त्यानंतर 2024 ला नागपूर सुधार प्रन्यासने स्थानिक वृत्तपत्रामध्ये याचं टेंडर काढलं की ह्या बगीचाचा विकास करायचा. असा हा एकंदरीत नारा पार्कचा 2000 पासून तर 2025 पर्यंतचा हा पार्कचा घटनाक्रम आहे. आता याच्या संबंधित मी काही आपल्याला डॉक्युमेंट दाखवू इच्छितो की 2006 ला नागपूर सुधार प्रन्यास आणि लँड ऍक्विजिशन ऑफिसर जे कलेक्टरच्या अधीनस्थ काम करते त्यांचं हे 5 करोड रुपये दिल्याचं पत्र आहे. हा व्यवहार झालेला आहे आणि त्याचा जो डीडी जो आहे किंवा पैशाचा जो आहे तो हे डॉक्युमेंट्स आहे की 5 करोड रुपयाचा जो ड्रॉप आहे डीडी हा त्यांनी ट्रान्सफर केलेला होता आणि तोच परत 17 ला वापस घेण्यात आला. किरकोळ कामासाठी 11,50,000 रुपयाचा परत जो खर्च मागितला गेला आहे लँड ऍक्विजिशन ऑफिसर कडनं तो पण हा खर्चाचा ट्रान्सफर केलेला डीडीचा डॉक्युमेंट्स आहे. नवभारतने नागपूर सुधार प्रन्यासने हे टेंडर काढण्यात गेल्या पार्कचं. एकंदरीत हे नवभारतने छापलेलं टेंडरची कॉपी आहे आणि हा नागपूरचा डीपी प्लॅन. त्यामध्ये स्पष्ट आहे 130 एकर जागा ही नारा पार्क. तो नारा पार्क आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क झालेला आहे. त्याचा हा डीपी प्लॅन. मित्र हो, एकंदरीत हा घटनाक्रम सांगण्यामागचा माझा उद्देश आहे की हा नारा पार्कचा जो घटनाक्रम आणि इतिहास आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आम्ही त्या पार्कच्या साठी एकंदरीत 25 वर्ष लागले पण त्या पार्क बद्दल शासन उदासीन दिसत होतं. म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती स्थापन करून 2 ऑक्टोबर 2024 पासून एक रीतसर परमिशन घेऊन त्या जागेवर आंदोलन करत आहे, साखळी उपोषण करत आहे. आमच्या आंदोलनामुळे तिथे रस्त्याची कुठलीही अनुचित प्रकार तिथे आजपर्यंत घडला नाही आणि त्याची तक्रार सुद्धा नाही. आमच्या मनोज भाऊ सांगोडे यांच्या म्हणण्यानुसार आमच्याकडे एक मुंगी सुद्धा मेली गेलेली नाही किंवा चिरडल्या गेली नाही. एवढं शांततामय आंदोलन चालू असताना 16 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजता आमच्या समाजावर आघात करण्यात आला, हल्ला करण्यात आला. मी हा आरोप नाही, हे तुम्ही सगळ्यांनी मीडियानं पाहिलेला आहे. सकाळी 6 वाजता आमच्या 80-82 वर्ष असणाऱ्या म्हाताऱ्या आमच्या आंदोलन करण्याकरत्या आई बहिणींना एक 500 मीटर दूरवर रोखण्यात आलं. उन्हा तानामध्ये 12, 1, 1:30, 2 वाजेपर्यंत त्यांना उन्हा ठेवण्यात आलं आणि सांगितलं गेलं की तुम्ही जर आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला इथूनच सरळ जेलमध्ये टाकण्यात गेल्यात जाईल. त्यामधल्या 2-3 महिला चक्कर येऊन पडल्या. वनिता सांगोडे नावाची आमची बहीण आहे, तिच्या पायावर मोटरसायकल पडल्या गेली, ती दुखापत झाली आणि
आतमध्ये जाऊन यांनी टिप्पर, जेसीबी, बुलडोझर, युपी राज करून त्यांनी आमचा पेंडॉल आणि आमच्या अस्मितेचा असलेला पंचशील ध्वज यांना पाडण्यात आला। अक्षरशः तुमच्या काही मीडियावाल्यांनी, इलेक्ट्रॉनिक मीडियांनी काही मोबाईल मध्ये त्याच्या क्लिप आहे आणि त्यानंतर ते थांबले नाही, मला सुद्धा त्या स्पॉटवर जाण्यासाठी रोखण्यात आलं। तिथला जो पोलीसचा आणि महानगरपालिकेचा जो ॲटिट्यूड होता, जो त्यांचा हिटलरशाहीपणा होता, आता त्या हिटलरशाहीमध्ये किंवा त्या प्रशासन आणि शासनामध्ये कुठं पाणी मुरलं मला सांगता येणार नाही, पण एकंदरीत मी सगळ्यात विसरलो की तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी, पण आमच्या समाजाची दिवाळी ही या शासन आणि प्रशासना समाजाची दिवाळी पूर्ण हे खराब केली आणि त्या प्रकरणामध्ये आमच्या जाती दंगला घडून आणण्याचा यांचा प्रयत्न होता, असा मी आरोपच नाही करत आहे की त्यांनी ते करून दाखवलं आहे। पण आपण नागपूरवासी एकदम खूप शांततामय आहे आणि हे विकास भाऊने सांगितल्याप्रमाणे की तुम्ही 2 वर्ष काम करता, 2 वर्षानंतर निघून जाता, पण शहरातली शांतता टिकवणे आपली काम आहे। तोच आम्ही त्या दिवशी अनुभव प्रचिती करून दिली। आम्ही कुठलाही कायदा हातात घेतलेला नाही, पाडलेला झेंडा आमचा पंचशील आम्ही रीतसर तो त्या ठिकाणी लावला, आम्ही बुद्धवंदना घेतली आणि त्या पंचशीलाचा आम्ही पवित्र कायम ठेवलं। आणि संबंधित त्या दिवशी संबंधित जे अधिकारी होते हे तोडणारे प्रामुख्याने हरीश राऊत, प्रशांत निहारे आणि विशेष करून त्यांनी मी नाव घेतो जरीपटका पोलीस स्टेशनचे पोलीस, हे पोलीस नव्हते त्या दिवशी, हे त्या दिवशी हे कुठेतरी शासनाकडून, प्रशासनाकडून, बिल्डरकडून आलेले व्यक्ती होते। त्यांनी कुठली आमची मदत न करता आमच्यावर एक टाईपचा हल्ला केला। मी हा हल्ला म्हणतो, इथंच थांबतो। जय भीम। याच्यासाठी जबाबदारी कोण स्वीकारणार आहे? म्हणून आमचा हा उठाठोबा। आता ते आंदोलन चालू होतं, शांततेनं चालू होतं, तुम्ही तिथे बुलडोजर घेऊन गेले का? अशी कोणती इमर्जन्सी होती की सकाळी 6 वाजता बुलडोजरच्या सहाय्याने त्यांना तिथे हटवायचं? जर सगळी जनता जर उठली असते आंबेडकरी आणि जर तुम्ही या पद्धतीनं लोकांचं आंदोलन, तुम्हाला द्यायचं आहे नाही द्या, परंतु लोकांची मागणी आहे आणि अशाच एका प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून अंबाझरीचं बाबासाहेब आंबेडकर उद्यान बनवून दिले, हॉलचा वर्कऑर्डर काढून दिला, त्या गरुडा कंपनीचं टेंडर केलं। पण या आंबेडकर नॅशनल पार्कचं जे आंदोलन आहे ते उद्ध्वस्त करायसाठी कोणाचा प्लॅनिंग होता? याचा सूत्रधार कोण आहे? कोणाच्या मर्जीने तिथे सकाळी 6 वाजता बुलडोजर जातो, इतकी पोलीस जाते, कोण कोण याच्यात होतं? मला वाटते ते कोणी राज्यकर्त्यांनी तर सांगितलेलं हे काम नाहीये। एखादा कोणी बिल्डर असावा, त्यांनी या हरीश राऊत सारख्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला अतिक्रमणाच्या हाताशी पाठवून सकाळी हे केलेलं कृत्य आहे आणि त्याच्या निलंबनाची मागणी आम्ही करणार आहोत। नाही केली तर या शहरभर आंदोलन पेटवू आहोत। आयुक्त भ्रष्टाचारी असं तुमचं म्हणणं आहे का? आयुक्त भ्रष्टाचारी असं तुमचं? मला एक गोष्ट सांगा, मी जर एखाद्या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि त्या संस्थेच्या खालच्या लोकांवर माझं नियंत्रण नाही आणि ते भ्रष्टाचार करून झाले, तर त्याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार कोण आहे? जर माझं नियंत्रण आहे, माझ्या खालचे वार्ड अधिकारी, इंजीनियर, अरे नहीं रे भैया अपन ने सारे चवन्नी लिए तो अपने घर में बिठाएंगे असं माहित आहे, तर त्यांची हिंमत होणार नाही का? मग ते का बरं दुर्लक्ष करत आहे? असे अनेक प्रकरण आहे ना माझ्याजवळ, मी देणार आहे ना की नियम बाह्य पद्धतीने TDR कसे दिले तुम्ही, हे सगळे आहे माझ्याजवळ आणि सगळे एक एक करून काढणार आहे। म्हणून आता तुम्ही आज एवढ्यावर थांबवतो, तुम्ही सांगतो ना मी पुढच्या सिरियल मध्ये कोण आहे। माझी विनंती आहे की जी घटना घडली 6 वाजता आणि त्या ठिकाणी चंदूभाऊ आणि त्या आमच्या महिला होत्या, सगळ्या ज्या महिलांना ताकद ठेवण्यात आलं त्यांची सुद्धा आपण वार्ता
प्रशासकाविरोधात तुम्ही सभागृहात हक्कभंग आणण्याचा मी या आयुक्तावर सभागृहात हक्कभंग नाही, माझ्याजवळ जे पुरावे आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये पुराव्या सकट महानगरपालिकेमध्ये जनतेची लूट कशी झाली हे दाखवून देणार आहे। माझी विनंती आहे आपल्याला की हे भुक्तभोगी आहे जे 6 वाजता आंदोलन चिघळण्यासाठी बुलडोजर आणि पोलीस गेली होती, तिथले भुक्तभोगी आहे, यांच्या तोंडून आपण ऐकून घ्या। सर तुम्ही थोडे मागे व्हा। दाखवून शासनाची झोप उघड व्हावी आणि या प्रशासकाला काहीतरी बक्षीस द्यावं यासाठी पत्रकार परिषद होती। माझी आपल्याला विनंती आहे की आमचे बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्कच्या उपोषणाचे चंदू भाऊ विकास भाऊ या शहरातून मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री येतात, तुम्ही प्रशासकांविरुद्ध इतके पुरावे देता, या सगळ्या संदर्भात त्यांच्याकडे तक्रार करणार का? या आधी काही बोलणं झालेलं आहे का? की सरकार प्रशासकाला फ्री हँड देते असा तुमचा आरोप आहे का? नाही, माझा कसं आहे की मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री सगळे आमदार लोक आम्ही आपापल्या कामात व्यस्त असतो आणि या कार्यप्रणालीमध्ये जे IAS IPS लेवलचे अधिकारी असतात यांना आपली दृष्टी बरोबर ठेवून आपली नियत बरोबर ठेवून काम करायचं असतं। आज कोणत्याही पक्षाचे मुख्यमंत्री किंवा कोणी असो, परंतु खुर्चीवर बसलेला माणूस हा त्या पक्षाच्या लोकांना सांगू शकतो की मी कसं काम करू शकतो। जर एखाद्या काम करणाऱ्याची नियत खराब आहे आणि मग सरकार कोणाची आहे, पण त्या सरकारच्या लक्षात आणून देणं आमचं काम आहे। आज आम्ही सरकारच्या लक्षात आणून दिलेलं आहे। सत्ताधाऱ्यांही नाराज आहे आयुक्तांवर, मग पाठराखण कोण करतंय? नाही, मला माहित नाही सत्ताधारी नाराज आहे की काय आहे ते मला माहित नाही, परंतु मी हे जे मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहे हे शहरातल्या नागरिकांशी जुळलेले आहे। ज्या मूलभूत सोयी सुविधा महानगरपालिकेला जनतेला द्यायच्या आहे त्याच्याशी जुळलेले मुद्दे आहेत आणि म्हणून मला वाटते की अशा पद्धतीने जर एक प्रशासक, मी या शहराचा राजा आहे आणि कोणाचं काही इथे चालणार नाही, मी करीत ते सही हे म्हणत असाल, ते सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तुमच्या माध्यमातून आज ही प्रेस वार्ता आहे। तर सरकारनं याकडे लक्ष घालावं। नाही सरकारनं घातलं तर या शहरातली जनता मोकळी आहे त्या आयुक्ताला जाब विचारायसाठी। आम्ही पुराव्या सकट त्याच्या केबिन मध्ये जाऊन आंदोलन करू आणि याच्यावर न्याय घेऊन जाऊ। टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यावर तुम्ही कमिशनखोरीचा आरोप केला। नमोबुद्धाय, जय भीम। समता आवाज टीव्हीला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करून त्यांना धम्मदान करा। थँक्यू।